नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेम अशीच एक टेक्निक आपल्याला बघा 0 to π/2 log of tan x dx. आता अशा टाईपचं एक्झाम्पल असेल log of tan x, तर त्याचं उत्तर डायरेक्ट 0 येतं मित्रांनो. कसं 0 येतं बघा, प्रॉपर्टी आपली काय आहे 0 to a f of x dx इज इक्वल टू काय करायचं 0 to a f of a minus x dx. डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायची, किती येतं 0 to π/2 log of tan π/2 minus x. मग याचं उत्तर येतं tan π/2 minus x, दॅट इज 0 to π/2 log of tan चा होतो cot x dx. मग इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 दोघांची काय करायची, ॲडिशन करायची. i प्लस i किती आलं 2i इज इक्वल टू 0 to π/2 मग log of tan x प्लस cot x, log tan x प्लस log cot x म्हणजे tan x मल्टिप्लाय काय येतं cot x येतं मित्रांनो. काय येतं cot x. मग tan x मल्टिप्लाय cot x कॅन्सल होतं 0 to π/2 आणि तो उरतो log 1 dx, दॅट इज इट इज अ फायनल आन्सर फॉर 0. ऑप्शन सी इज करेक्ट. ऑप्शन सी इज करेक्ट. बघा नेक्स्ट, हेअर इज सेम log of cot x dx. त्याचा आन्सर पायरेट प्रॉपर्टी यूज करून आन्सर किती येतं 0 येतं. नेक्स्ट, आता इथं काय दिलं मित्रांनो, सेम प्रॉपर्टी यूज करायची. sin 2x असू द्या cos 2x असू द्या, त्याचं उत्तर डायरेक्ट काय येतं 0च येतं. कसं, सेम ॲडिशन करायची आपल्याला log of tan x/2. मग याच्यामध्ये sin 2x आहे, मग 0 to π/2 sin ऑफ 2 इन ब्रॅकेट π/2 minus x dx किती log of tan π/2 minus x dx. आता एकदम सोपं आहे मित्रांनो, हा 2 कॅन्सल झाला, 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 0 to π/2 किती sin पाय मायनस 2x म्हणजेच 2x sin 2x log of cot x dx. हे झालं इक्वेशन नंबर 2 आणि झालं फर्स्ट. दोघांची आपल्याला काय करायची, ॲडिशन करायची. i प्लस i 2i 0 to π/2 याच्यामधून sin 2x कॉमन घ्या, कॉमन घेतलं मग इथं येतं log of tan x प्लस cot x ऑल्सो 1 dx. मग log 1 ची व्हॅल्यू असते 0. दिस इज अ फायनल आन्सर फॉर दॅट क्वेश्चन्स. असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील ती कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलला लाईक करणे, शेअर करणे, बाकी तुमच्या मित्रांना पण सांगणे. धन्यवाद.